माथेरानमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी विशेष जनजागृती अभियान राबवत अन्न सुरक्षा नियमांची सविस्तर माहिती दिली आहे। राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाची धडक तपासणी मोहीम सुरू असताना जनजागृतीलाही प्राधान्य देण्यात येत आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाने माथेरानमध्ये व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केलेलं होतं। या चर्चासत्रात फूड सेफ्टी विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे आणि विशाली इघारे यांनी अन्न व्यवसायासाठी वैध परवाना घेणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। स्वयंपाकघराची स्वच्छता, नियमित पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, पिण्याच्या पाण्याची चाचणी, अन्न नमुन्यांची तपासणी यासारख्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। ग्राहकांना अन्नपदार्थ देताना हातमोजे आणि हँडकॅपचा वापर करावा, वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देऊ नये, तसेच तळण्यासाठी वापरलेले तेल वारंवार किंवा काळे पडलेले तेल वापरल्यास कठोर कारवाई होऊ शकते असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे। यावेळी व्यापाऱ्यांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले। व्यापारी फेडरेशनचे पदाधिकारी, हॉटेल व्यावसायिक आणि मोठ्या संख्येनं व्यापारी या चर्चासत्राला उपस्थित होते। अन्न सुरक्षा नियमांचे पालन केल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि व्यवसाय सुरक्षित राहील असा संदेश या जनजागृती अभियानातून देण्यात आलेला आहे। माथेरान व्यापारी असोसिएशनच्या वतीने अन्न व भेसळ अधिकाऱ्यांची एक मार्गदर्शक बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली होती। त्यासाठी या विभागातले जे अधिकारी आहेत प्रशांतजी शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी माथेरानच्या व्यापारी असोसिएशन आणि हॉटेल असोसिएशनचे जे अधिकारी आहेत त्यांना ह्या फूड अँड ड्रगच्या संदर्भात असलेल्या संपूर्ण कायद्यांची माहिती दिली। कशा पद्धतीने त्याचं पालन करायला पाहिजे, कशा पद्धतीनं तुमच्या आस्थापनाची व्यवस्था असणे गरजेचे आहे। हॉटेल असेल किंवा स्टॉल असेल किंवा छोटे रेस्टॉरंट्स असतील, ह्याच्यामध्ये स्वच्छता असेल, आरोग्य दृष्टिकोनातून लागणारी वस्तू असतील आणि प्रामुख्याने सर्व आस्थापनामध्ये त्यांच्याकडे फूड अँड ड्रगचे लायसन असणे फार गरजेचे आहेत। अशा संपूर्ण माहिती त्यांनी आम्हाला दिलेली आहेत आणि ह्या माहितीची संपूर्ण जानकारी आमच्या सर्व व्यापाऱ्यांनी नोंद करून घेतलेली। माननीय आयुक्त श्री तुकाराम मुंढे साहेब यांच्या आदेशानुसार सर्व अन्न व्यावसायिक, हॉटेल आणि रेस्टॉरंट धारक यांच्या जनजागृतीसाठी आणि त्यांना कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी सोप्या शब्दामध्ये त्या तरतुदी समजावून सांगण्यासाठी आपण आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार आज माथेरानमध्ये एक व्यापाऱ्यांची एक मीटिंग घेतली। त्याच्यामध्ये माननीय आयुक्त महोदयांनी निर्देशित केलेल्या आणि जारी केलेल्या 20 पानांची ऑर्डर आपण व्यापाऱ्यांना समजावून सांगितली आणि त्याच्यातल्या छोट्या छोट्या तरतुदी आहेत त्याच्याबाबत त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणींना आपण सोल्युशन सांगण्याचे प्रयत्न केलेले आहेत। आणि सर्व अन्न व्यावसायिक आहेत त्यांना अन्न आणि औषध प्रशासन रायगड पेण यांच्याकडून असं आवाहन करण्यात येत आहे की सर्व पब्लिक हेल्थच्या दृष्टीने, हायजीनच्या दृष्टीने आपण सर्वांनी कायद्याच्या तरतुदींचं पालन करावे। आपल्यावर कायद्याच्या तरतुदींचं पालन करून पब्लिक हेल्थच्या दृष्टीने आपण या गोष्टी कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे। माथेरानची भौगोलिक परिस्थिती पाहता तसा हा दुर्गम भाग आहे, परंतु अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून नेमणूक झाल्यापासून आपण माथेरानमध्ये कायद्याप्रमाणे कारवाया करत आहे। अन्न नमुने घेणे, ते विश्लेषणासाठी लॅबला पाठवणे आणि त्याच्या अनुषंगे त्रुटी आढळल्या तर सुधारणा नोटीस पाठवणे आणि त्याच्या अनुषंगे पुढील कारवाई घेणे हे कायद्याप्रमाणे आपलं निरंतर चालू आहे। प्रत्येकाकडे फूड लायसन्स असणं बंधनकारक आहे। तुमच्याकडे तुमच्या फूड लायसन्स वेळोवेळी रिन्यू करून घेणे बंधनकारक आहे। बाकीच्या तांत्रिक गोष्टी किंवा या गोष्टींच्या अडथळ्यांचं हे लक्षात घेता कमीत कमी तुम्ही 90 दिवस अगोदर त्या गोष्टी रिन्युअलसाठी नवीन ॲप्लिकेशन केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला वेळेमध्ये रिन्युअल असणारं लायसन्स तुम्हाला भेटेल। परंतु सर्व अन्न व्यावसायिकाला विनंती आहे की त्यांनी विदाऊट रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स अन्न व्यापार किंवा अन्न व्यवसाय करू नये। ज्या गोष्टींची तरतुदींचं पालन करणे गरजेचं आहे त्या गोष्टींच्या तरतुदींचं पालन झालं नाही तर कायद्यामध्ये ज्या गोष्टी नमूद आहेत त्याच्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल।